22 प्रतिज्ञा कोणासाठी लिहिल्या बाबासाहेब आंबेडकरांनी? बुद्ध आणि धम्म. ते यासाठी लिहिलं की ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला त्यांनी 22 प्रतिज्ञेचं पालन करा. मग ते सत्यपाल्य सांगितलं का? नाही. ज्यानं बुद्धम शरणम गच्छामि, आलं लक्षात? धम्मं शरणं गच्छामि. तुम्ही चिल्लर गोष्टीसाठी रगत सांगता. अरे तुमच्या अंगात रगत जास्त असेल तर रक्तदान करा. रक्त नालीच सांडू नका. एखाद्या मायचा जीव वाचवा, एखाद्या पेशंटचा जीव वाचवा. त्याच्या नळ्यात रक्त जाऊ द्या, नाल्यात नका जाऊ द्या. आणि हे सांगाय करता अरे वैश्य तो शूद्र पायातून, वैश्य मांडीतून. काय पैदा करायच्या जागा सांगितल्या छोट्याईनं. जाऊ दे म्हणू काय नाही तुमच्या, राहू देतो. जास्त डायरेक्ट बोलू नये. आणि मी तर भेटत नाही. मला मारलं तरी आता मला हाय कोण बायको गेली. मा पोरगा आहे, त्याची बायको आहे, हॉस्पिटल आहे, अभ्यासिका आहे, घरी अकॅडमी आहे, 11वी 12वीचे पोरं शिकतात. गजानन ताई खाऊन पिऊन बरं आहे, आवाज बाई सारखा आहे. चांदण्याची छाया, कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोला बोला, बसा खाली बसा. एवढं टेन्शन आहे भीमाच्या लेकरं. चांदण्याची छाया, पचवा पचवा, पचून घ्या. चांदण्याची छाया, उड्या नका मारू. पैसा जमा झाला तर मारू नका. हे बाय प्रीतम भाऊ सरकटे डॉक्टर साहेब कसा उपयोग घेऊन राहिले पैशाचा. रोग निदान शिबिर, टाळ्या वाजवा. कोण्या गरीबाले डोळ्याचं ऑपरेशन, माझं ऑपरेशन केलं बीजेपीचे महात्मा साहेब, महात्मे खासदार. 1,65,000. पण गव्हर्नमेंटच्या केसमध्ये बसवलं मला. 1,45,000 माफ. पडद्याचं ऑपरेशन झालं. मग मोतीबिंदूचे 19,000 रुपये घेतले. आता याही डोळ्याचं करावं लागते. म्हटलं आता करू नये, सीझन आहे ना, भीम जयंती, शिव जयंती. मला कीर्तन असलं की मी जगू शकतो. माय जर कीर्तन बंद केले ना, मा पोरगा म्हणे बाबा कीर्तन कमी घ्या, तुमच्या हात हालतात. म्हटलं मी लवकर मरील, तुले लवकर मेलो पाहिजे. वाईट कामाचं धन कमावू नका. तुम्हाला कोण्या पुढाऱ्यानं फुकट बियर बार दिलं तर घेऊ नका. तुम्हाला मालूम आहे? अरे काय जगून करता. तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन, पैसा कमवा. आता माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग आहे. 100 पोरं आहेत. या लहान लहान मुलं मुली. 2 बुद्धाचे कीर्तनकार तयार केले मी. तोही अळांचोट नाही. PhD मिळवलेला डॉक्टर पवन दवंडे बुद्धाचं पोरग आहे. एक आहे संगपाल, हे बंजाऱ्याचं लेकरू आहे. उभा आहे. 4 दनर पंकज पाल राठोड याचं कीर्तन आहे का मापेक्षाही जोरदार कर. आता मी बुद्धा झालो. हे बुद्धे जवान. ओके पोरगही झालं झाले. पहिलाच विड्रॉल लढा. तो म्हणे महाराज महापौराचं नाव ठेवा. अबे म्हटलं आपण गुलामीत जगू नको, कारण आपण लय गुलाम लोक आहो. आई तुमचं लग्न झालं मावशी तेव्हा कोण काढलं? बाया नाहीत बोलत. माणसाला विचारू तुमच्या लग्नाची तारीख कोण काढली काका? बोला 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 ना. बोला कोणी बोला. नाही नाही. अरे गावातल्या तारखा लग्नाच्या कोण काढते? ब्राह्मण. उभे राहा. उभे राहा. या इकडे. या येऊन जा. हा तुम्ही काढते. माईक घ्या. ब्राह्मण. तो माईक घ्या. राईट. ब्राह्मण म्हणा की मा सरकारी काम चोट महाराज म्हणा. महाराज
लग्न झाल्यावर बायको घरी येते, पूजापाठ करायला कोणाला बोलावते? ब्राह्मणाला. महाराज आले. हो, मग आपल्या अगोदर आपल्या बायकोचा हात छापा कोण करतो? ब्राह्मणच करते. एवढे बेअक्कल लोक आपण. हा. पुढे तर सांगितलंच नाही, एका वर्षानं लेकरू होतेच. हो. ते काय नवई आहे? कोणता महाराज देते काय? नाही. मी म्हणतो त्याच्या मायले, जर महाराज लेकरं देते, देव लेकरं देते, तर त्याच्या मायले कनेर गावले ठेवा आणि त्याच्या बापाले वाजळ्याले ठेवा. पाहू कोणता देव चिचपुरीत येते. येईल काय? सांगा बा. देव नाही. अरे इकून बसले बोला. शिवराया. इकून पाहिजे बसले गडबड शहाजी, करतो. इकून बसले शहाजी, इकून बसले जिजाई. इकून बसले आलं ना शहाजी, लक्षात? इकून बसले अरे घोड्यावर बसले शिवाजी, घोड्यावर बसले शिवाजी, शहाजी राजानं शिवराया आणला. जिजाईनं शोभा आणला. अरे इकून बसल्या भीमाई, तिकून बसले रामजी. इकून बसले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी, संविधान घेऊन आले बघ. रामजी तिकून बसल्या भीमाई. संविधान हातमध्ये आणलं, माझ्या रामजीनं भीमराव आणला, माझ्या रामजीनं भीमराव आणला. कसं आहे ते? आणि म्हणून तुमच्या गावच्या बाया ग्रामपंचायत मध्ये मेंबर झालाय. नाही तर ताकद होती काय अंगारा लावून झाली तू? नाही माय, त्या गावातली पोरगी MBBS होऊन राहिली डॉक्टरी. मला अभिमान आहे. हे कोणामुळं? ज्योतिबा फुल्यामुळं, सावित्रीबाई फुलेमुळं, शिवाजी महाराजामुळं. शाहू महाराजानं 28 जातीचे वसतिगृह काढले. बाबासाहेबानं संभाजीनगरात गोरगरिबाचे, दलिताचे, SCचे, ओपनचे सर्वेचे लेकर शिकून राहिले. माझ्या गावातलं पोरगं वकील झालं. हे या महापुरुषाचे उपकार आहेत माय. नाही तर तुम्ही मरेपर्यंत बरं ते राहिलं, पुढे लेकरू झालं. लेकराचं नाव कोण ठेवते? हा बोला बोला. नाव ठेवाय ब्राह्मणच बोलवतात. बोला. पैदा कोणाचं केलं? माय बापानं. पैदा माय बापानं केलं. हो. नाव कोण ठेवते? ब्राह्मण. पुढे तर राहिलं, मकान बांधलं. वास्तू शांती कोण करते? ब्राह्मणच करतात. खुर्मा बदाम कोण नेते? ब्राह्मणाच्याच लेकर राहिलं. आपण नेलो घर इंग्लंड, बांधून. आपण घर बांधून थांबा थांबा, तुम्ही बोलू नका. माय पुढे सत्याच्या पतिव्रतेच्या पुढे कोण बोलू नये. ते तुम्ही गडबड करसान. मी इथं पाणी मारतो. मी मायच्या जातीतला. मी भाषा कोणती वापरतो? बुद्धाची. ना युद्ध ना युद्ध ना दुःख, जीवन शुद्ध पाहिजे. हे पोरगं काऊन उठून राहिलं म्हणतात? आज बाबू बसणं भारताला शिजर झालं काय तुला माहित? पाहिजे. आज भारताला महापुत्र खबरदार इकडे पाहिजे. आला तर. ना दुःख ना युद्ध, जीवन शुद्ध पाहिजे. बुद्धाची भाषा आहे नो युद्ध, प्रेमानं. आता मी किती पद्धतशीर मारून राहिलो. कुकुनी मारो मी, पण पद्धतशीर सांगून राहिलो ना. कोणाला पटते ना. पुढे लेकरू झालं, लेकराचं नाव कोण ठेवते? महाराज. वास्तू शांतीले कोण बोलावतो? महाराज. खुर्मा बदामा कोणाच्या खाईत? महाराजाच्याच. आणि म्हणून बाया खापर खुंड्या. बर हे शर्ट कोणाचं?